श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असं होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर दीप अमावस्या आपली येणार आहे। दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन करणार आहोत, पण त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट अशी करायची आहे, ती म्हणजेच काय तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना समर्पित म्हणून एक दीप आपल्या घरामध्ये नक्कीच प्रज्वलित करायचा आहे। हा दीप आपण प्रज्वलित दर अमावस्येला केला तर अतिउत्तम, पण काही अमावस्या अशा असतात की म्हणजे मोठ्या अमावस्या आपण बोलत असतो, त्या अमावस्यांना हा दीप नक्कीच प्रज्वलित करावा। आता दीप प्रज्वलित का करावा तर बघा, आपल्या घरामध्ये पितृदोष असतील, प्रखरमधले प्रखर पितृदोष तुम्हाला असतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल, हा जो दिवा मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने आपण जर दीप प्रज्वलित केला तर आपले पितृदोष कुठेतरी कमी व्हायला मदत होत असते। तुमच्या घरामध्ये पितृदोषाचे लक्षणं तुम्हाला जाणवत असतील किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे की पितृदोष आहे, तुम्ही शांती वगैरे पितृदोषांची करून आले तरीसुद्धा लावला तर अतिउत्तम ठरत असतो। सगळे लावू शकतात, ज्यांना पितृदोष आहे त्यांनीच नाही तर ज्यांना पितृदोष नाही त्यांनीसुद्धा लावायचं आहे। कारण आपल्या पितरांसाठी आपण जेव्हा एक दिवा लावत असतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता समर्पण भाव व्यक्त करतो, तेव्हा आपल्या पितरांचा आपल्याला कृपाशीर्वाद मिळत असतो। तर बघा, मी सांगत होती अमावस्या जी आहे ती अमावस्या बघा आपली चालू होणार आहे 11 तारखेला, 11 ऑगस्टला उत्तर रात्री म्हणजे रात्रीच्या वेळी 1:54 आणि 12 तारखेला अमावस्या आहे आणि संपणार आहे रात्री 11:07। आता 12 तारखेला अमावस्या असल्या कारणाने आपल्याला 12 तारखेला संध्याकाळी हा दीप प्रज्वलित करायचा आहे। मात्र हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तेव्हा आपण आधी पितरांची सेवा करतो आणि नंतर देवपूजा करत असतो, ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा। म्हणून आपण रात्री अमावस्येच्या रात्री जेव्हा आपण दीप प्रज्वलित करणार आहोत, हा दिवा प्रज्वलित करत असताना जेव्हा संध्याकाळची सायंकाळची आपण पूजा करत असतो 6:30 किंवा 7ला जो कालावधी असतो, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम पितरांचा दिवा लावायचा आहे आणि नंतर देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे आधिमान आपल्या पितरांना द्यायचा आहे। आता हा दिवा प्रज्वलित करत असताना आपण कणिक कोणती घ्यावी, कशा पद्धतीने मळावी, कशा पद्धतीने दिवा लावा ते थोडक्यात सांगते। तर कणिक आपण मळत असताना त्यामध्ये मीठ, हळद किंवा जे काही असेल तेल किंवा गूळ हे काहीच टाकायचं नाही, कारण दीपाची पूजा आपण करणार आहोत। दीपपूजन करत असताना गोड दिवे बनवणार आहोत। मुलांची पूजा जेव्हा करत असतो, कणकेचे दिवे आपण बनवत असतो, त्यामध्ये कोणी हळद टाकून कोणी मीठ टाकून कणिक मळत असतं, पण मात्र पितरांची जेव्हा आपण पूजा करत असतो त्या कणिकमध्ये एवढी कणिक आपण घ्यायची आहे, एक मूठभर आपल्याला कणिक घ्यायची आहे की जेणेकरून दिवा बनवून खाली कणिक उरणार नाही। या पद्धतीने एक मूठभर आपण कणिक घ्यावी आणि त्या कणिकमध्ये मीठ किंवा हळद, तेल काहीही न टाकता ती कणिक आपण मळून घ्यावी, त्याचा दिवा आपण बनवायचा आहे। एवढा दिवा आपला येईल की जेणेकरून रात्रीच्या 12पर्यंत, 12-1 का असू द्या ना, एवढा वेळ चालेल, एवढा दिवा आपल्याला बनवायचा आहे। तो दिवा बनवून त्यामध्ये लांब वाती ज्या असतात त्या 2 आपण टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये तिळाचं तेल जे असतं ते आपल्याला टाकायचं आहे। आता तुम्ही म्हणाल, ताई तिळाचं तेल आमच्याकडे नाही। आता बरेच लोक तिळाचं तेल जे असतं ते आपण रोज देवपूजेमध्ये सुद्धा वापरत असतो, पण तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर जे तुम्ही देवपूजेला वापरतात ते तेल टाकावं, त्यामध्ये काळे तीळ असतात ते थोडे चिमूटभर टाका। या पद्धतीने आपण दिव्यामध्ये टाकू शकतात आणि आपला मुख्य दरवाजा जो असतो, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण घरात येतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला, लक्षात घ्या, आपण घरात येत असतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला येईल अशा पद्धतीने तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे। मात्र ठेवत असताना दिव्याला आसन आपल्याला द्यायचं आहे। आसन तुम्ही कुठलंही बघा, थोडे तांदूळ टाकले तरी चालेल, खाली जमिनीवर डायरेक्ट ठेवायचं नाही, थोडे तांदूळ टाका किंवा आपल्या घरात जर रोपटे असतील तर कुठल्याही रोपट्याचं एखादी पान तुम्ही घ्या, त्या पानावरती तो दिवा ठेवायचा आहे। आणि हा दिवा किती मुखी बनवायचा, एकमुखी बनवावा की चौमुखी बनवावा, कारण बरेच लोक व्हिडिओ सांगत असतात आणि बरेच लोक कन्फ्यूजसुद्धा असतात। तर बघा, एकमुखी पण चालेल, चौमुखी जर बनवल्या तर तुम्हाला 4 ठिकाणी वाती आपल्या येतील अशा पद्धतीने करावा। एकमुखी पण चालत असतो, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवा। आणि मात्र एक वात जी असते, एकमुखी बनवला तर ती वात आपली दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे। जर चौमुखी असेल तर एक वात नक्कीच आपली दक्षिण दिशेला येत असते, त्यामुळे हा काही सांगायची गरज नाही। तर हा दिवा आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर आसन देऊन आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे। तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे।
प्रज्वलित करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये पितरांविषयी समर्पित भाव, कृतज्ञता व्यक्त आहे, माझ्या पितरांसाठी मी हा दिवा लावत आहे, हे अगदी मनापासून तिथे विश्वास ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण आपण जेव्हा समर्पण करतो, देवाला असो, पितरांना असो किंवा कुलदेवी असो, जेव्हा समर्पण भाव आपल्यामध्ये असतो, जे काही आहे आपल्याजवळ आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वादाने आहे, हे जेव्हा आपल्यात कृतज्ञता असते ना, तो खूप महत्त्वाचा क्षण असतो आणि ते ठेवून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करावी आणि तिथे आपण शक्य झालं तुम्हाला तर पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती जी नित्यसेवेच्या ग्रंथात आहे ती पठण करावी. नाही शक्य झालं तर अगदी तुम्ही नमस्कार केला आणि तिथे आपल्या पितरांना स्मरलं, तुम्ही त्यांना नमस्कार करावा. पितरांना सांगावं किंवा पितृदेवांना सांगा की माझ्या पितरांना सद्गती लाभू द्या, त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्या परिवारावर राहू द्या आणि वारंवार माझ्याकडून अशी सेवा त्यांच्यासाठी करून घ्या, हे आपण सांगायचं आहे. नमस्कार करावा. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती जे असतात येणारे त्यांनी नमस्कार केला तर अतिउत्तम. नवरा असो, मुलं असतील, त्यांनी पण या दिव्याला नमस्कार करायचा आहे. सगळ्यांनी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने या पद्धतीने करावं. त्यानंतर आपण नमस्कार केल्यानंतर आपण तिथून उठून जायचं आहे. त्या उठल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आणि नंतर आपल्या घरातील देवपूजा जी असते सायंकाळची, ती देवपूजा आपल्याला करायची असते. या पद्धतीने हा एक दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये की जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करतो अमावस्येच्या रात्री, तर आपल्या पितरांसाठी जो रस्ता असतो ते सद्गतीला जात असतात, ते मोक्षाला जात असतात, तर त्यांच्या रस्त्यामध्ये जो अंधकार असतो तो दूर होतो आणि त्यांना मदत होते. म्हणून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला देखील लागत असतो. म्हणून हा एक दिवा अमावस्येच्या रात्री आपण त्यांच्यासाठी लावायचा असतो. आता हा दिवा लावला, नंतर आपण पूजा केली, पण या दिव्यामध्ये एवढं तेल टाका की निदान ते 12 वाजेपर्यंत तरी जाईल. निदान जास्तीचा वेळ आपला दिवा चालेल अशा पद्धतीने तुम्ही टाकावं. आता हा दिवा आपण प्रज्वलित केला, सगळं काही झालं, तिथे चपला वगैरे काढू नका त्या ठिकाणी, दिवा आपला राहणार आहे त्या ठिकाणी. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हा दिवा आपण उचलून घ्यायचा आहे. वात जी असते ती निर्माल्यात टाका आणि तो दिवा जो असेल तो आपण वाहत्या पाण्यात टाकू शकतात, जेणेकरून जलचर प्राणी जे असतात ते अन्नदान त्यांना होईल. आणि नाहीच तुमच्याजवळ नदी तलाव असेल तर एखाद्या झाडाखाली टाका, म्हणजे तिथे मुंग्या वगैरे असतात किंवा प्राणी एखादी खाऊन घेईल. अशा पद्धतीने तो दिवा आपण टाकून द्यायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या आपण हे काम करा. नंतर हातपाय धुवून नंतर आपली देवपूजा करा. या पद्धतीने तुम्ही हा एक दिवा जो आहे तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. तुम्हाला प्रखरमधला प्रखर पितृदोष असेल तर या पद्धतीने दर अमावस्येला तुम्ही हा दिवा लावा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि बघा, एक अमावस्या, 2 अमावस्या नाही, बघा कुठल्याही सेवेला सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने कुठलीही सेवा करत असताना तेव्हा तुम्हाला फलप्राप्ती ही नक्कीच मिळत असते. म्हणून सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. 1-2 अमावस्या केल्या मन हे होतं आणि नंतर करत नाही, तर असं करू नका. तुम्ही करू शकतात. पितृपक्ष आपला पुढे येणार आहे. पितृपक्षामध्ये अगदी 15 दिवस पितृपक्ष चालत असतो. 15 दिवस तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, आपली प्रगती होत असते, हे नक्कीच असतं. चला मग, सांगितलेली माहिती खूप खूप महत्त्वाची आहे. नक्कीच ही सेवा सगळ्यांनी करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.